एसआरपीएफ परीक्षेमध्ये खासगी प्रकाशनामध्ये 85 प्रश्न जसेच्या तसे आलेले होते। एसआरपीएफ परीक्षेमध्ये खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून हे प्रश्न घेतल्याचा आरोप केला जातोय। या प्रकरणाचा तपास करा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी केली। ही परीक्षा होती की ओपन बुक टेस्ट असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय। एसआरपीएफच्या लेखी परीक्षेत एका खासगी प्रकाशनामधले 85 प्रश्न जसेच्या तसे विचारण्यात आले। महाराष्ट्र पब्लिकेशनचं पोलीस भरती 50 प्रश्नपत्रिका संच नावाचं पुस्तक आहे। या पुस्तकातील सराव प्रश्नसंच 10 मधून तब्बल 85 प्रश्न जसेच्या तसे विचारण्यात आले। विशेष म्हणजे या प्रश्नांची क्रमवारी आणि पर्यायही बदलण्यात आले नव्हते। 85 प्रश्न विशेष म्हणजे महाराष्ट्र पब्लिकेशननेही याचा एक व्हिडिओ जारी केला। आपला हा जो महाराष्ट्र पब्लिकेशनच्या 50 प्रश्नपत्रिका संच आहे, यामध्ये तुम्हाला सरावासाठी ज्या 10 सराव प्रश्नपत्रिका दिल्या होत्या, त्यामधील 10 नंबरची जी सराव प्रश्नपत्रिका आहे, त्यामधील 85 प्रश्न क्रम न बदलता जसेच्या तशा आजच्या 2 एसआरपीएफच्या पेपरला आलेला आहे। हा व्हिडिओ सोबतच महाराष्ट्र पब्लिकेशनच्या टेलिग्राम ग्रुपमधील काही मेसेजेसही व्हायरल झाले। यात हमारा तो वशीला है बाबा असाही एक मेसेज आहे। यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी सुप्रिया सुळेंनी केली। या विषयामध्ये असं झालंय की त्याच्यात कॉपी पेस्ट खूप आहे त्या परीक्षेत, त्यामुळे कॉपी पेस्ट परीक्षेचा पेपर असू शकत नाही। परीक्षेचा पेपर हा पारदर्शकच असला पाहिजे आणि तो मेरिटवरच असला पाहिजे। त्यामुळे ह्या गोष्टी माझ्या निदर्शनात आणून दिलेल्या आहेत। आमची अपेक्षा आहे की प्रत्येक परीक्षा ही फेअरच असली पाहिजे। एसआरपीएफच्या परीक्षेसाठी 3977 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। राज्यात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांच्या आयुष्याशी सरकार अक्षरशः खेळ करत आहे। आता हे उघडपणे दिसू लागले। महाराष्ट्र पोलीस भरतीतील एसआरपीएफ गट 5 दौंड येथील लेखी परीक्षा म्हणजेच पारदर्शकतेचा विनोदच ठरला। 100 पैकी तब्बल 85 प्रश्न एका खासगी प्रकाशनाच्या पुस्तकातून जसेच्या तसे उचलले गेले। मग ही परीक्षा होती की त्या पुस्तकाची ओपन बुक टेस्ट? ही चूक नाही, ही व्यवस्था ढासळल्याची स्पष्ट निशाणी आहे, असं ट्विट वडेट्टीवारांनी केलंय।